हे फक्त सत्तेचा वापर केला जातोय, दडपशाही केली जाते। अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे काय पद्धतीने त्या ठिकाणी काय गोष्टी झाल्या। एकतर आव्हाड साहेबांनी काल परवा कुठेही त्या आमदाराकडे लक्ष न देता संतोष देशमुखांचे बंधू जेव्हा विधान भवनाच्या परिसरामध्ये आले होते त्यांना येणाऱ्या अडचणी ते समजून घेत होते आव्हाड साहेब। आणि मग एक माणूस आला आमदार भाजपचा आणि अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला। अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न तर केला, दरवाजा उघडताना आयुषमध्ये दरवाजा उघडून त्या दोघांना लागलं, आव्हाड साहेबांना लागलं। 6 वेळा आमदार झालेले आहेत आणि तो संतोष देशमुखचा भाऊ स्वतःचे म्हणजे भावाला न्याय मिळावा यासाठी इथं येतो आणि तुम्ही इथं स्टाईल मारता। आणि मग आत गेल्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण बघितलं तर आव्हाड साहेबांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही गुंड घेऊन येता। पासेस होते का, त्याच्यावर कुठल्या कुठल्या कारवाई झाल्या होत्या, कुठले कुठले कलम लावले होते। आणि मग तिथं अधिवेशनामध्ये जिथं नितीन देशमुख पास घेऊन आलेला एक कार्यकर्ता फक्त आव्हाड साहेबांवर तिथं हल्ला होऊ नये म्हणून तो पुढे येतो आणि तो या 4 माणसांबरोबर तिथं लढतो आणि त्याला कुठेही अंगावर गेला नव्हता, ते लोक अंगावर आले होते। ते कुठे 4 लोक एकावर तुम्ही केस करता, बाकीचे 3 कुठे आहेत? मग इथं तुम्ही काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहात की तुमचा कार्यकर्ता, तुमचा आमदार, तुमचा मंत्री, तुमचा याच्याच मागे तुम्ही राहणार आहात का? सामान्य लोकांना तुम्ही काय संदेश देणार आहात? मग इथं तुमच्या शक्तीचा आणि एवढे आमदार तुमचे निवडून आले त्याचा वापर फक्त तुम्ही कशासाठी करा? दडपशाही हे पटणार नाही, हे चालणार नाही, हे महाराष्ट्राला चुकीचा संदेश जातोय।